नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगल प्रॉपर्टीज ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म या भागाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम त्रिकोण म्हणजे काय ते पाहूया. ट्रायंगल किंवा त्रिकोण तीन नैकरेषीय बिंदू म्हणजे तीन बिंदू जे आहेत ते एका सरळ रेषेवर नसतील आणि अशा वेळेस जर ते आपण तीन बिंदू जोडले तर त्या ठिकाणी जी एक आकृती तयार होती ती आकृती बंदिस्त अशी आकृती म्हणजे त्रिकोण होईल. If A, B and C are three non-collinear points, then the figure formed by joining the segments AB, segment BC and segment AC is called a triangle. आणि त्याला आपण या पद्धतीने लिहिणार आहोत ट्रायंगल ABC. त्रिकोण ABC असं लिहायचं आहे. जर हे तीन बिंदू नैकरेषीय असतील त्यावेळेस त्या तीन बिंदूंना जोडून जी बंदिस्त आकृती आपल्याला मिळते ती म्हणजे त्रिकोण ABC आहे. आता याचे व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू म्हणजे काय तर या ठिकाणी जे आपल्याला 3 पॉइंट आहेत हे 3 पॉइंट म्हणजेच त्याचे शिरोबिंदू होय. हे शिरोबिंदू A, शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू C त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. म्हणजे पॉइंट A, पॉइंट B आणि तिसरा आहे पॉइंट C. हे तीन या त्रिकोणाचे व्हर्टायसेस ज्यावेळेस एक असेल तर आपण व्हर्टेक्स म्हणतो, अनेक असतील तर व्हर्टायसेस. मग ते व्हर्टायसेस आहेत. नंतर साइड्स किंवा बाजू या ठिकाणी असलेला सेगमेंट AB, सेगमेंट म्हणजेच रेषाखंड, रेषाखंड AB, रेषाखंड BC आणि रेषाखंड AC हे तीन जे आहेत हे या त्रिकोणाच्या बाजू आहेत किंवा साइड्स आहेत. AB ला आपण BA असंही लिहू शकतो. आपण मागील पाठामध्ये जर सेगमेंट असेल तर सेगमेंटचं नाव कसं लिहिता येईल ते पाहिलं. AB किंवा B असं दोघं बाजूने आपण त्याला लिहू शकतो. म्हणजेच सेगमेंट AB किंवा बाजू AB आपण बाजू BA असंही लिहू शकतो. नंतर जी सेगमेंट आहे BC तिला आपण CB असं लिहू शकतो आणि सेगमेंट AC ला आपण CA असंही लिहू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या बाजू दाखवू शकतो. त्यानंतर त्रिकोणाला 3 बाजू असतात. साइड्स किती आहेत तर 3 किंवा 3, 1, 2 and 3. देर आर 3 साइड्स. अँगल सुद्धा त्या ट्रायंगलला 3 अँगल असणार आहेत. तर कोणते तर मुख्य अँगल आहे ते पॉइंट म्हणजेच अँगल असणार आहेत. अँगल A, दुसरा आहे अँगल B आणि तिसरा आहे अँगल C. अँगल A, B and C. आता यांच्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने नाव लिहितो पहा. ज्यावेळेस मला अँगल A लिहायचा आहे तर मी हा अँगल जो आहे तो मध्यभागी ठेवेल आणि आजूबाजूला जे आहे ते एक एक बिंदू टाकेल. म्हणजे जर इकडून सुरुवात केली तर BAC आणि तिकडच्या बाजूने सुरुवात केली तर CAB. लिहून घे तुम्ही दोन्ही प्रकारे अँगल BAC किंवा CAB. असा 3 प्रकारे आपण त्या एका कोणाचं नाव लिहू शकतो. दुसरा जो आहे B त्याचंही तसं करूया. B अँगल आहे त्याचं जर आपण पाहिलं तर ABC. B जो आहे तो मध्ये ठेवणार आपण. जो मुख्य अँगल आहे तो मध्ये असतो म्हणजे तिन्ही ठिकाणी तुम्हाला मध्यभागी दिसतोय. नंतर आहे B तर आपण B ला मध्ये ठेवूया. अँगल त्याला आपण ABC म्हणू शकतो किंवा CBA म्हणू शकतो. CBA तिघांचा अर्थ एकच आहे की अँगल B. आणि तिसरा जो अँगल आहे C त्याचंही तसंच बघूया. BCA अँगल BCA म्हणूया किंवा ACB. अशा प्रकारे आपण जे 3 कोन आहेत ते तीनही कोनांचं वेगवेगळ्या पद्धतीने नाव लिहू शकतो. आता या ट्रायंगलच्या बाबतीत पहा की या ट्रायंगलचं सुद्धा आपण किती प्रकारे नाव लिहू शकतो. तर आपण जर ट्रायंगल ABC म्हणलं तर आपण जर समजा अँटी क्लॉकवाईज फिरलो किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलो तर आपण पाहूया A पासून सुरुवात केली तर ABC झाला. इथं पुन्हा लिहितो मी ट्रायंगल ABC. दुसरा आता B पासून सुरुवात करतो तर होईल ट्रायंगल BCA. आता पुन्हा C पासून सुरुवात करूया तर CAB, ट्रायंगल CAB. असं 3 नावं लिहिले. पुन्हा आता आपण क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या दिशेने फिरूया. म्हणजे A पासून सुरुवात केली तर ACB, ट्रायंगल ACB. नंतर दुसरा घेऊया ट्रायंगल CBA.
सी पासून सुरुवात केली तर CBA आणि तिसरा आहे बी पासून सुरुवात केली तर BAC. अशा प्रकारे आपण ट्रायंगलचे 6 प्रकारे नाव लिहू शकतो. एकच त्रिकोण आहे त्याचे आपण 6 प्रकारे नाव लिहू शकतो. द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग काय आहे पाहूया. ज्यावेळेस आपण त्रिकोण एका प्रतलातील किंवा एका प्लेनमध्ये ज्यावेळेस एक ट्रायंगल दिला तर त्याचं आपण 3 भागांमध्ये विभाजन करतो. एक म्हणजे पॉइंट्स ऑन अ ट्रायंगल. पॉइंट्स ऑन अ ट्रायंगल तर त्या त्रिकोणावरील बिंदू मग कोणते आहेत तर पाहूया. पॉइंट्स ABC हे तर त्या ट्रायंगलवर आहेतच कारण ते त्यांचे व्हर्टायसेस आहेत त्यामुळे ते ट्रायंगलवर असणार आहेत. दुसरं अजून कोणते पॉइंट आहेत का जे ट्रायंगलवर आहेत तर आहे P, Q आणि R हे 3 पॉइंट सुद्धा आपल्याला ट्रायंगलवर दिसत आहे. म्हणून मी लिहितो पॉइंट्स ABC अँड PQR हे जे आहेत हे पॉइंट्स ऑन अ ट्रायंगल आहेत किंवा त्रिकोणावरील बिंदू आहेत. दुसरा पार्ट आपण त्याचं दुसऱ्या भागात विभाजन करणार आहोत. पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू. आता अंतर्भाग म्हणजे आतील भाग हे आपल्याला काही नवीन सांगण्याचं काम नाही. तर पॉइंट L, M आणि L हे 3 जे पॉइंट आहेत हे इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल आहेत किंवा त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. पॉइंट्स म्हणतो मी पॉइंट्स L, M अँड N हे आहेत इंटेरियर. त्यानंतर पाहूया पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल किंवा त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू. आता आकृती पुन्हा पाहूया एकदा. बाह्य भागामध्ये कोण आहे तर या ठिकाणी आहे D, E आणि F हे 3 जे पॉइंट दिसत आहे हे बाहेर आहेत. हा मी P लिहिलेला बाहेर असला तरी पॉइंट जो आहे तो दाखवलेला रेषेवर आहे म्हणून हा जो आहे हा ऑन द ट्रायंगल असा आहे. आता बाहेरचे आहेत D, E आणि F. मग मी लिहून घेतो या ठिकाणी पॉइंट D, E आणि F हे 3 पॉइंट आहेत त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू. आता सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे याच्यावर क्वेश्चन विचारला जातो नेहमी. द ट्रायंग्युलर एरिया किंवा त्रिकोणी क्षेत्र म्हणजे काय तर इंटेरियर जो आहे किंवा त्रिकोणाचा अंतर्भाग प्लस ट्रायंगल. त्रिकोणाचा अंतर्भाग अधिक त्रिकोण या दोघांना मिळून अंतर्भाग अधिक त्रिकोण या दोघांना एकत्रितपणे त्रिकोणी क्षेत्र किंवा द ट्रायंग्युलर एरिया असं म्हटलं जातं. पुढे पाहूया त्रिकोणाचा बाह्य भाग किंवा एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. An angle forming a linear pair with any angle of a triangle is called an exterior angle of that triangle. त्रिकोणाच्या कोणत्याही कोणासोबत रेषेजोडीतील कोन करणारा कोन. आता या ठिकाणी जर मी हा त्रिकोणाचा अँगल घेतला C तर या C सोबत हा जो आहे अँगल या ठिकाणी दिलेला तर हे दोघं जे आहे ते एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन होत आहे किंवा लिनियर पेअर होत आहे. तर हा जो लिनियर पेअर मधला एक आहे एक तर ट्रायंगलचा असणार आहे आणि एक जो बाहेरचा आहे त्याला आपण त्रिकोणाचा बाह्य कोन किंवा एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असं म्हणायचं आहे. तर या ठिकाणी जर इकडच्या बाजूने ह्या सरळ रेषेचा विचार केला तर हा अँगल होतोय आपला एक्सटेरियर अँगल आणि जर आपण ह्या सरळ रेषेचा विचार केला तर हा ट्रायंगलचा अँगल आहे आणि हा जो आहे राहिलेला हा म्हणजे आपला एक्सटेरियर अँगल आहे. याचा अर्थ एका अँगल जवळ 2 एक्सटेरियर अँगल तयार होतात किंवा त्रिकोणाचे 2 बाह्य कोन एका कोणाजवळ तयार होतात. या ठिकाणी 2 येथे 2 होतील आणि इकडे 2 होतील म्हणजेच एकूण आपण जर पाहिलं तर त्रिकोणाला 6 बाह्य कोन असतात किंवा 6 एक्सटेरियर अँगल्स असतात 6. तर या ठिकाणी यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट की हे जे दोघं आहेत एक्सटेरियर अँगल एका अँगल जवळ तयार झालेले 2 एक्सटेरियर अँगल्स आहेत हे दोघांचंही जे माप आहे किंवा मेजर आहे ते सेम असतं इक्वल असतं.
कारण ते दोघं एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. त्यावरून आपण सांगू शकतो की या ठिकाणी असलेला एक्सटेरियर अँगल आणि या बाजूचा, या दोघांचं जे मेजरमेंट आहे ते इक्वल असणार आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो की बाह्य कोनांच्या किती जोड्या किंवा किती पेअर, तर आपण 6 आहेत अँगल जे आहेत ते 6, म्हणून पेअर किती होतील त्यांच्या, किंवा जोड्या ज्या होणार आहेत त्या 3 जोड्या होतील. बाह्य कोनांच्या एका त्रिकोणामध्ये 3 बाह्य कोनांच्या जोड्या असतात. या संदर्भातला एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे या एक्सटेरियर अँगलचं जे मेजरमेंट आहे, मेजरमेंट ऑफ ACD, या ठिकाणी असलेला ACD याचं जे मेजरमेंट आहे ते किती असतं, तर पाहूया. तो त्याच्या जो जवळचा आहे लिनियर पेअर तो सोडून द्यायचा, त्याला बाजूला ठेवून दिलं तर राहिले कोणते, हे 2 अँगल, या दोघांच्या बेरजेवढं याचं माप असतं. किंवा मेजरमेंट ऑफ ACD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ A प्लस मेजरमेंट ऑफ B. लिहून घेतो मी. या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या जवळचा सोडून म्हणजे दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवढं असतं. बाह्य कोन ACD बरोबर कोन A अधिक कोन B असं मला म्हणता येईल, किंवा माप कोन A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढे पाहूया ट्रायंगल्स विथ रिस्पेक्ट टू अँगल्स. कोनांवरून आपल्याला त्रिकोणाचे प्रकार ठरवायचे आहेत. आता आपण कोनांचे प्रकार मागील काही व्हिडिओमध्ये पाहिले की लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण असे आपण कोनांचे 3 प्रकार केले. अन अॅक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखाद्या ट्रायंगलचे जे 3 कोन आहेत, ऑल 3 अँगल्स आर अॅक्यूट, किंवा ज्या त्रिकोणाचे 3ही कोन हे लघुकोन असतील, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन लघुकोन असतील त्या त्रिकोणाला आपण लघुकोन त्रिकोण असं म्हणणार आहोत. या ठिकाणी आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की 3ही जे कोन आहेत ते 90 अंशापेक्षा कमी आहेत, लेस दॅन 90 डिग्री, म्हणून त्यांना आपण अॅक्यूट अँगल म्हणतो. आणि जर 3ही अँगल अॅक्यूट असतील तर त्या ट्रायंगलला अन अॅक्यूट अँगल ट्रायंगल असं आपल्याला म्हणायचं आहे. दुसरा आहे राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच थोडक्यात काटकोन त्रिकोण, ज्याचा एक अँगल हा 90 डिग्री असेल, ज्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्री असेल, किंवा ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असं आपण म्हणतो. तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण किंवा अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता या ठिकाणी एक जो अँगल आहे हा 90 डिग्रीपेक्षा जास्त असणार आहे, 90 डिग्रीपेक्षा जास्त, त्यावेळेस त्या त्रिकोणाला आपण विशालकोन त्रिकोण म्हणणार आहोत. आता तुम्ही एक निरीक्षण करायचं आहे किंवा प्रयत्न करायचा आहे की एका त्रिकोणाचे आपण एक कोन जर काटकोन काढला तर दुसरा कोन काटकोन काढता येईल का, हा एक प्रयत्न करा. आणि हा देखील एक करा की एक कोन जर आपण विशालकोन घेतला, म्हणजे ऑब्ट्यूज अँगल असेल, समजा 90 डिग्रीपेक्षा एक जर जास्त घेतला, तर इतर 2 हे आपल्याला पुन्हा ऑब्ट्यूज अँगल काढता येतील का, किंवा राईट अँगल करता येईल का, याचा आपण एक सोडवण्याचा प्रयत्न करा. ट्रायंगल्स विथ रिस्पेक्ट टू साइड्स, बाजूंवरून आता आपल्याला त्रिकोणांचे प्रकार ठरवायचे आहेत. तर पाहूया कोणते आहेत ते. अन इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण आपण त्याला म्हणणार आहोत. जर त्रिकोणाची ही एक साइड, ही आणि ही तिन्ही साइड जर इक्वल असतील, सारख्या मापाच्या असतील, तर आपण या ट्रायंगलला समभुज त्रिकोण किंवा अन इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणणार आहोत. इक्वी म्हणजे समान आणि लॅटरल म्हणजे त्यांच्या बाजू किंवा साइड्स, म्हणून आपण त्याला समान बाजू असलेला समभुज त्रिकोण असं म्हणायचं आहे. मग यावरून आपल्याला म्हणता येईल की AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. त्यावेळेस आपल्याला हा समभुज त्रिकोण असणार आहे, 3ही बाजू समान. दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण किंवा त्याला अन आयसोसेलस ट्रायंगल असं आपण म्हणायचं आहे. तर काय आहे, तर समद्वि नावातच आहे बघा, सम म्हणजे सारख्या आणि द्वि म्हणजे 2, ज्याच्या 2 बाजू सारख्या आहेत, ही एक आणि
ही एक, या दोन्ही बाजू सारख्या असतील, तिसरी बाजू समजा वेगळी आहे, फक्त दोन बाजू सारख्या आहेत, तर याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणूया किंवा एन आयसोसेलस ट्रायंगल. या ठिकाणी मी लिहून घेतो PQ इज इक्वल टू PR. फक्त दोन बाजू समान आहेत, तिसरी बाजू वेगळी आहे. आता हा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विषमभुज त्रिकोण किंवा स्केलन ट्रायंगल. आता या ठिकाणची ही जी आहे D किंवा EF आणि DF या तीनही बाजूंची जी लेंथ आहे किंवा मेजर आहे ते वेगवेगळं आहे, भिन्न आहे. ज्यावेळेस तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतील त्यावेळेस आपण त्याला विषमभुज त्रिकोण किंवा स्केलन ट्रायंगल म्हणणार आहोत. या ठिकाणी मी लिहून घेतो DE इज नॉट इक्वल टू EF इज नॉट इक्वल टू DF. तीनही बाजूंमध्ये काहीही साम्य नाही किंवा कसलाही साधर्म्य नाही, त्यांचं माप समान नाही. त्रिकोणाचे काही विशेष आपण गुणधर्म पाहणार आहोत. या ठिकाणी सर्वात पहिला गुणधर्म की ज्याच्यावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात की ट्रायंगल आहे, तर या ट्रायंगलच्या तीनही अँगलची जी बेरीज आहे किंवा आपण जर सम केली तर ती येणार आहे 180 डिग्री. म्हणजे मी या ठिकाणी लिहितो अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R. ही तिघांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 180 अंश. दुसरी गोष्ट, या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची जर आपण बेरीज केली तर समजा लेंथ PQ प्लस लेंथ QR दोघांची जर आपण बेरीज केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा, ही जर PR आहे तिसरी बाजू किंवा तिसरी साइड जी आहे ती PR, याच्यापेक्षा या दोघांची जी बेरीज आहे ती जास्त येणार आहे. ही तिसरी बाजूची बेरीज जास्त असायला नको, तरच आपल्याला तो ट्रायंगल काढता येणार आहे. दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला नको. त्यानंतर तिसरा एक गुणधर्म पाहायचा आहे, जर दोन बाजूंमधला आपण डिफरन्स काढला, डिफरन्स समजा लेंथ PQ मायनस लेंथ QR हा त्यांच्यातला डिफरन्स आहे, तर हा डिफरन्स तिसऱ्या बाजूपेक्षा कोणतीही, या तुम्ही नाव इकडे तिकडे घेतले तरी चालेल, परंतु समजून घ्या की दोघांची बेरीज तिसऱ्यापेक्षा जास्त असायला नको. म्हणजे जी बेरीज आहे ही जास्त असणार आणि दोघांमधला डिफरन्स जो आहे तो या तिसऱ्यापेक्षा जास्त असायला नको. म्हणजे जास्त आता या ठिकाणी असणार आहे ही तिसरी बाजू, जो डिफरन्स आहे तो कमीच यायला पाहिजे. या तिसऱ्या बाजूपेक्षा किंवा थर्ड साइडपेक्षा या दोघांमधला डिफरन्स हा कमी असणार आहे, तरच आपण ट्रायंगल काढू शकतो, अन्यथा ट्रायंगल काढता येणार नाही. पुढे पाहूया अल्टिट्यूड किंवा शिरोलंब म्हणजे काय. आता शिर किंवा डोकं याचा अर्थ आपल्याला माहित आहे, आपण त्याला इंग्रजीत व्हर्टेक्स असं म्हटलं होतं. या व्हर्टेक्स पासून, व्हर्टेक्स A पासून जर मी समोरच्या साइड BC वर एक परपेंडिक्युलर काढला व्हर्टेक्स A पासून, तर तो असणार आहे आपला अल्टिट्यूड. पहा, अर्थात आता ही रीत नाही किंवा काढण्याची पद्धत नाही, परंतु आपण आता समजून घेण्यासाठी फक्त की वरच्या व्हर्टेक्स पासून जर मी समोरच्या बाजूवर या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलेला आहे, त्याला मी नाव दिलं समजा D, तर AD परपेंडिक्युलर ऑन BC आणि हा E जो आहे हा काय आहे तर व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू पासून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब होय. असे त्रिकोणाचे जर आपण तीनही शिरोलंब काढले तर ते एकाच बिंदूमध्ये छेदतात. समजा मी हा दुसरा पण एक काढला आणि तिसरा देखील आपण जर समजा काढला तर ते तिघच्या तिघ एकाच बिंदूमध्ये, या ठिकाणी नाव देऊन घेतो D, E आणि F. समजा AD हा एक व्हर्टेक्स आहे, दुसरा व्हर्टेक्स आहे BE आणि तिसरा आहे CF. जर हे तीनही व्हर्टेक्स आपण काढले तर ते एकाच पॉइंटमध्ये छेदतात. म्हणजे हे तिघही अल्टिट्यूड जे आहे ते कॉन्करन्स आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे या ठिकाणी O. या शिरोलंबांचा जो छेदनबिंदू आहे किंवा त्याला आपण कॉन्करन्स पॉइंट म्हणतो, तर त्याला ऑर्थोसेंटर असंही म्हटलं जातं. एका त्रिकोणात आपण 3 अल्टिट्यूड काढू शकतो आणि हे तिघ अल्टिट्यूड एकाच पॉइंटमध्ये एकत्र येतात, म्हणजे हे कॉन्करन्स असतात. आणि हा जो पॉइंट आहे
पॉइंट ऑफ कॉन्करन्स, यालाच ऑर्थोसेंटर असं म्हणायचं आहे. पुढे आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स, त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक. आता या ठिकाणी लंब पण आहे आणि दुभाजक पण आहे. लंब दुभाजक, बायसेक्टर म्हणजे दोन भाग करतो आणि परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी लंब आहे. तर पाहूया हे लंबचं चिन्ह, हा लंब आहे आणि या बाजूचे दोन भाग केले. पुन्हा या ठिकाणी लंब आणि ही जी साइड आहे हिचे इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे, दोन समान भागामध्ये. तर ह्या आपण जी आकृती दिसते यामध्ये मी तीनही बाजूंचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत. तर हे तिघही बायसेक्टर जे आहेत ते एकाच पॉइंटमध्ये एकमेकांना छेदतात, त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे याला सर्कमसेंटर असं म्हटलं जातं. पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे किंवा जो त्यांचा एक रेषा एकत्र छेदतात त्याला आपण एक संपाती बिंदू म्हणतो. तो एक संपाती बिंदू मी या ठिकाणी सी या अक्षराने दाखवला आहे, त्याला सर्कमसेंटर म्हणतात. कारण या ठिकाणी आपण सी पासून ते पी पर्यंत किंवा सी पासून क्यू पर्यंत किंवा सी पासून आर पर्यंत हे अंतर जर घेतलं आणि या पद्धतीने जर सर्कल काढलं तर ते सर्कल या तीनही पॉइंटला छेदणार आहे. पी, क्यू आणि सी आर या तीनही पॉइंटला ते छेदेल, म्हणून आपण त्याला सर्कमसेंटर असं म्हटलं. किंवा परिकेंद्र, परिवर्तुळ या ठिकाणी आपण काढतो म्हणून त्या वर्तुळाचं परिकेंद्र असं आपण त्या सी ला म्हटलेलं आहे. तिसरी आकृती आहे आपली मध्यगा किंवा मिडन. आता मिडन म्हणजे काय, तर हा जो आहे शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा जो आहे तो आपल्याला मध्यबिंदू घ्यायचा आहे. दोघांचा एकदम मध्यभागीचा हा समजा पॉइंट आहे, तर या दोघांना जी रेषा जोडेल ती म्हणजे मध्यगा होईल. येथे मी तीनही मिडन काढून घेतलेले आहेत किंवा मध्यगा काढलेल्या आहेत. मध्यगा म्हणजे शिरोबिंदू आणि समोरची जी बाजू आहे तिचा मध्यबिंदू, म्हणजे दोन समान भाग व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही, या ठिकाणी कोणताही परपेंडिक्युलर नाही. ही आकृती समजा जर या पद्धतीची राहिली असती तर आपली जी मिडन आहे ती अशी येईल. त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असायलाच पाहिजे असं काही नाही, फक्त समोरच्या बाजूचा जो आहे तो मध्यबिंदू आपल्याला घ्यायचा आहे. तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू आणि समोरचा शिरोबिंदू जोडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तीन मध्यगा मिळतील किंवा मिडन मिळतील. या तीनही मिडन ज्या आहेत त्या एका पॉइंटमध्ये एकमेकांना छेदतात, आपण त्यांना एकसंपाती आहेत असं म्हणूया. तीनही मध्यगा एकसंपाती असतात किंवा त्या कॉन्करन्स असतात. आता यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे त्याला काय म्हणतात पाहूया. पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला म्हणतात सेंट्रॉइड किंवा गुरुत्व मध्य. लक्षात ठेवायचंय, मध्यगा असतील तर त्यांचा जो मधला पॉइंट आहे, समजा त्या ठिकाणी मी ओ नाव दिलं तर याला म्हणायचं आहे गुरुत्व मध्य किंवा सेंट्रॉइड. जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर त्यांचा जो आहे त्याला आपण सर्कमसेंटर किंवा परिकेंद्र म्हणायचं आहे. आणि जर अल्टिट्यूड असतील तर त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण ऑर्थोसेंटर म्हणलेला आहे किंवा भूमिती मध्य असं आपल्याला म्हणता येईल. यांच्या संदर्भात एक गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे किंवा तो त्यांचा छेदनबिंदू आहे, हा या ज्या मध्यगा आहेत यांचं 2:1 या प्रमाणात किंवा या रेशोमध्ये विभाजन करतो. म्हणजे आपण जर समजा LO आणि OA असं जर म्हटलं तर हे दोन भाग असतील आणि हा एक, म्हणजे समजा 3 जर असेल यांची लांबी तर हा 2 आणि हा 1 असणार आहे. तर इकडे सुद्धा तसंच हे दोन भाग असणार आहे आणि हा इकडचा भाग 1 असणार आहे. हा 2 आणि इकडचा भाग म्हणजे 1. अशा पद्धतीने तो जो त्यांचा सेंट्रॉइड आहे किंवा गुरुत्व मध्य आहे तो त्या मध्यगेचे दोन भागात विभाजन करतो, 2:1 या प्रमाणामध्ये. अँगल बायसेक्टर्स किंवा त्रिकोणाचे कोन दुभाजक म्हणजे काय, तर या ट्रायंगलचे जे 3 अँगल आहेत त्यापैकी प्रत्येक अँगलचे 2 समान भाग करणारा
किरण म्हणजे त्या ट्रायंगलचा किंवा त्या कोनाचा कोन दुभाजक असणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी एबीसी हा अँगल आहे, याचे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन करणारा हा जो किरण आहे, समजा मी त्याला किरण बीडी असं नाव दिलं, तर हा किरण बीडी म्हणजे त्याचा कोन दुभाजक आहे किंवा अँगल बायसेक्टर आहे. आता या संदर्भातही महत्वाची गोष्ट, हे तिघं जे बायसेक्टर आहेत हे एकाच पॉइंटमध्ये एकमेकांना छेदतात, म्हणजेच बायसेक्टर्स आर कॉन्करन्स. आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला आपण इन सेंटर म्हणणार आहोत. आता इन सेंटर का म्हणायचं ते तुमच्या लक्षात येईल. पुढे आपल्याला जे पाहायचं आहे अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ, त्यावेळेस कळेल तुम्हाला की इन सेंटर का म्हणायचं. तर पाहूया आताच की त्रिकोणाचे कोन दुभाजक ज्या पॉइंटमध्ये एकमेकाला छेदतात तिथून जर समजा मी या ओ पासून ई पर्यंतचं डिस्टन्स घेतलं, ओ पासून ते ई पर्यंतचं, आणि नंतर जर एक सर्कल काढलं, तर हे सर्कल या तीनही साइड्सला आतून स्पर्श करणार आहे किंवा टच करणार आहे, म्हणून याला इन सर्कलचा जो सेंटर आहे, इन सर्कल होणार आहे त्या इन सर्कलचा सेंटर, म्हणून आपण त्याला इन सेंटर असं म्हणणार आहोत. करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल्स. त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगती. मी ज्यावेळेस या पद्धतीचं चिन्ह काढेल आणि पुढे पी लिहिल, याचा अर्थ असतो एक ए एकास एक संगती पी, किंवा व्हर्टेक्स ए करस्पॉन्ड्स टू पी अँड व्हर्टेक्स पी करस्पॉन्ड्स टू ए. म्हणजे हा बिंदू जो आहे हा याच्याशी संबंधित आहे आणि हा याच्याशी, हे दोघं एकमेकांशी संबंधित आहेत असं दाखवण्यासाठी आपल्याला या चिन्हाचा वापर करायचा आहे. दोघं बाजूला आपण एरो लिहिणार आहोत. मग आपण ज्या वेळेस या पद्धतीने लिहिणार आहोत की एबीसी एकास एक संगती पी क्यू आर, तर ह्यावेळेस आपण 2 गोष्टी या ठिकाणी सांगू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण याचे अँगल बद्दल बोलू शकतो. अँगल याचा जर ए घेतला तर त्याचा असणार आहे पहिला, म्हणजे याचा पहिला अक्षर घेतलं तर याचं सुद्धा पहिलं, म्हणजे अँगल पी. जर मी या ट्रायंगलचा अँगल बी घेतला तर त्या ट्रायंगल बद्दल मला म्हणता येईल अँगल क्यू. आणि इकडचा जर आपण अँगल सी घेतला तर तिकडच्या ट्रायंगलचा आपण घेणार आहोत आर, असा त्याचा अर्थ आहे. आणि साइड्सच्या बाबतीत सुद्धा तसंच. जर आपण इकडच्या इकडून जर ए बी घेतला, सेगमेंट ए बी, तर तिकडचे आपल्याला घ्यावं लागेल पहिला आणि दुसरा, म्हणजेच इकडूनही पहिला दुसरा, म्हणजेच सेगमेंट पी क्यू. जर आपण आता बीसी घेतला, सेगमेंट बीसी, तर तिकडचं आपल्याला घ्यावं लागणार आहे सेगमेंट क्यू आर. आणि आपण जर एसी घेतला, सेगमेंट एसी म्हणजे पहिला आणि तिसरा, तर इकडे पहिला तिसरा म्हणजेच सेगमेंट पी आर किंवा रेषाखंड पी आर असं आपल्याला लिहायचं आहे. याला एकास एक संगती असं म्हणतात. वन करस्पॉन्डन्स असंही म्हटलं जातं त्याला. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, त्रिकोणांची एकरूपता. 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी एकूण 6 अटींचं पालन होणं गरजेचं आहे. त्यापैकी 3 अटी जरी पूर्ण केल्या तरी आपण म्हणू शकतो की हे 2 त्रिकोण जे आहेत ते एकरूप आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत. आता काय कोणत्या अटी आहेत, तर पहिली अट आहे या त्रिकोणाचे 3 कोन या त्रिकोणाच्या 3ही कोनांशी एकरूप असावे. म्हणजे मी लिहून घेतो, इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट टू आर. अँड या 3 अटी झाल्या. आणि अजून तिसऱ्या 3 अटी कोणत्या, तर सेगमेंट ए बी म्हणजे बाजू ए बी, तिकडच्या त्रिकोणाची बाजू असायला पाहिजे पी क्यू. इकडे सेगमेंट बीसी जर घेतला तर त्या दुसऱ्या त्रिकोणाचा सेगमेंट असणार आहे क्यू आर. आणि आपण जर इकडे घेतला सेगमेंट एसी तर दुसऱ्या ट्रायंगलचा सेगमेंट पी आर. या पद्धतीने जर आपल्याला माहिती दिलेली असेल तर आपण म्हणू शकतो देन ट्रायंगल एबीसी
कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR किंवा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR हे एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. कधी जर या त्रिकोणाचे तीनही कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही कोनांशी एकरूप असतील, तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि या ठिकाणी एकास एक संगती महत्वाची आहे. कोणती आहे? ABC आणि दुसरी आहे ABC एकास एक संगती PQR. मी जर या ट्रायंगलचं नाव चेंज केलं तर हे दोन ट्रायंगल जे आहेत हे कॉन्ग्रुएंट होणार नाहीत, कारण जी ही संगती आहे ही महत्वाची. ए साठी तिकडे P पाहिजे, B साठी Q पाहिजे आणि C साठी जो आहे तो R पाहिजे, तरच हे दोन त्रिकोण या संगतीनुसार एकरूप होऊ शकतात. अशा प्रकारे आपण या टॉपिक मधील माहिती पाहिली. आता यावर आधारित उदाहरण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.